श्री स्वामी समर्थ। खूप दिवस झाले व्हिडिओ करायला वेळ भेटला नाही, तर यातला अर्धा व्हिडिओ गुढीपाडव्याच्या दिवशीचा आहे आणि अर्धा कालचा आहे। तर गुढीपाडव्या दिवशी मी कशी दिसत होती मला कमेंटमध्ये सांगा। तर काल मम्मी संध्याकाळी झाडू मारत असताना तिला एक पिल्लू वळवळताना दिसलं खाली आणि मम्मीने मला लगेच बोलून घेतलं। तर मी घरटं बघितल्यावर बघितले तर पूर्ण अस्तव्यस्त झालं होतं आणि पिल्लू सुद्धा बाहेर पडलं होतं आणि त्याच्या अंगातून रक्त सुद्धा येत होतं। ते पूर्ण अंड्यातून बाहेर सुद्धा नव्हतं आलं आणि डोळे सुद्धा नीट उघडले नव्हते, चोच सुद्धा नीट उघडली नव्हती। खूप वाईट वाटत होता आमचा अंदाज तर मांजराने केला असं होतं। आणि एक अंडी सुद्धा होती, ते सुद्धा क्रॅक आले होते, त्याला माहित नाही आता याचं काय होईल। तरी ते शोसाठी करटी ठेवली होती नारळाची आणि त्याच्यामध्ये थोडं घरटा आणि थोडं कापूस ठेवून दिला आणि त्यामध्ये पिल्ल्याला आणि त्या अंड्याला सुद्धा ठेवलं। त्याला ऊब मिळावी म्हणून आम्ही लाईटमध्ये ठेवायचं ठरवलं। या छोटूशा अंड्याला आणि छोटूशा पिल्ल्याला आम्ही छानपैकी त्याच्यामध्ये ठेवून दिलं आणि ऊब येण्यासाठी लाईट सुद्धा ठेवली जवळ। आणि याचं काय होणार मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार। तोपर्यंत बाय।